आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे आपलं शरीर. इंजिनियर लक्ष्मण तारे यांनी फिट इंडिया मिशनसाठी जी माहिती दिली आहे, मानवी शरीर आणि विविध संस्थांचा समन्वय, त्यावरूनच आपण हा सगळा प्रवास करणार आहोत. विचार करा, धावण्यासारखी किती साधी क्रिया आहे नाही का, पण पडद्यामागे आपल्या शरीरात एक परफेक्ट सिम्फनी म्हणजे एक जबरदस्त सुसंवाद सुरू असतो. तो कसा चालतो हेच आज आपण समजून घेणार आहोत. चला धावूया. बघा किती सोपा विचार आहे हा. पण आपल्याला माहितीये का, हा विचार डोक्यात आल्या आल्याच आपल्या शरीराच्या आत एक प्रचंड मोठी यंत्रणा कामाला लागते. हो, हा एवढासा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी एकामागोमाग एक अशा अनेक जैविक घडामोडींची एक साखळीच सुरू होते. चला तर मग बघूया, ही इतकी साधी दिसणारी गोष्ट आतून किती जास्त कॉम्प्लेक्स आणि खरंच आश्चर्यकारक आहे. बरं, मग आजच्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया आपल्या कंट्रोल सेंटर म्हणजे मेंदूतून. त्यानंतर एनर्जी कशी मिळते म्हणजे हृदय आणि रक्ताचं काम काय आहे ते पाहू. मग आपल्या शरीराची क्लीनिंग सिस्टम म्हणजे मूत्रपिंड आणि सगळ्यात शेवटी या सगळ्यांमध्ये जो एक जबरदस्त समन्वय आहे तो समजून घेऊ. तर कुठलीही हालचाल असो, तिची सुरुवात होते आपल्या शरीराच्या कमांड सेंटरमध्ये, हो आपल्या मेंदूत. आणि धावण्याचा निर्णय घेणं ही त्या अख्ख्या कॉम्प्लेक्स प्रोसेसची फक्त सुरुवात असते. आणि या पूर्ण सिम्फनीचं मेन डायरेक्टर कोण आहे माहितीये? तो आहे आपला सेरेब्रम म्हणजे मोठा मेंदू. विचार करा, आपल्या मेंदूच्या एकूण वजनापैकी तब्बल 85% भाग हाच असतो. विचार करणं, निर्णय घेणं, कुठलीही ॲक्शन घेणं या सगळ्या मोठ्या कामांवर हाच कंट्रोल ठेवतो. धावण्याचा जो आदेश आहे ना, तो बरोबर ह्याच कमांड सेंटरमधून सुटतो. पण ऐका, हा निर्णय काही एकटाचं काम नाहीये. नाही, मेंदूचे वेगवेगळे भाग अक्षरशः एका टीमसारखं काम करतात. फ्रंटल लोब काय करतो? तो ॲक्शनचं प्लॅनिंग करतो. पॅरायटल लोब आपल्याला आजूबाजूला काय आहे, आपलं शरीर कसं आहे याचं भान देतो. आणि सेरेबेलम म्हणजे आपला छोटा मेंदू, तो तर सगळ्यात महत्वाचा. धावताना आपला तोल सांभाळणं, हालचालींमध्ये अचूकता आणणं, हे सगळं तोच बघतो. ओके, तर मेंदूकडून ग्रीन सिग्नल मिळाला. आता काय? आता नंबर लागतो शरीराच्या इंजिनचा म्हणजे आपल्या हृदयाचा. आणि जी डिलिव्हरी सिस्टम आहे म्हणजे रक्त, तिलाही कामाला लागावं लागतं. कारण सीधी गोष्ट आहे, कुठलंही काम करायचं म्हणजे एनर्जी तर लागणारच. आपलं हृदय म्हणजे काय? तर शरीरातलं एक असं पॉवरफुल इंजिन जे कधीच थांबत नाही. विचार करा, 4 कप्पे असलेला हा एक स्नायूंचा पंप आहे जो नॉनस्टॉप काम करतो. आणि त्याचं काम काय? तर पूर्ण शरीरात रक्त पोचवणं. याचमुळं आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला, अगदी प्रत्येक पेशीला, जिवंत राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी ऑक्सिजन आणि बाकीचं पोषण मिळतं. आणि रक्त म्हणजे फक्त लाल रंगाचं पाणी नाहीये बरं का. ते एक जिवंत वाहणारं टिश्यू आहे. त्यात साधारणपणे 60% असतो प्लाझ्मा, जो पाणी आणि प्रोटीन्स वाहून नेतो. आणि उरलेले जे 40% आहेत ना, त्यात असतात लाखो करोडो रक्तपेशी. आणि त्यातल्या प्रत्येक पेशीची एक स्पेशल जबाबदारी असते. या रक्तपेशींमध्ये पण कामाचं वाटप एकदम परफेक्ट असतं. ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्या आपल्या शरीराचे सैनिक आहेत, संरक्षण करतात. पण धावण्यासारख्या कामासाठी ज्या खऱ्या हिरो आहेत त्या म्हणजे तांबड्या पेशी. त्या काय करतात? त्या फुफ्फुसांमधून ऑक्सिजन नावाचं सगळ्यात महत्त्वाचं इंधन उचलतात आणि थेट डिलिव्हरी देतात. कुणाला? तर जे स्नायू काम करत आहेत त्यांना. आता हे काम किती मोठ्या स्तरावर चालतं हे ऐकून तर आपण थक्क होऊ. फक्त विचार करा, रक्ताच्या एका थेंबात म्हणजे फक्त एका क्युबिक मिलीमीटरमध्ये जवळपास 45 ते 55 लाख तांबड्या पेशी असतात. कल्पना करा, करोडोंच्या संख्येने असलेली ही फौज आपल्या शरीराला सतत एनर्जी देत असते. अविश्वसनीय आहे हे. चला, एनर्जी तयार झाली, वापरली पण गेली. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये काही कचरा म्हणजे टाकाऊ पदार्थही तयार होतात. मग त्याचं काय? तर शरीराची आतली साफसफाई करण्याची जी मोठी जबाबदारी आहे ती पार पाडते आपली क्लीनिंग सिस्टम म्हणजे आपली मूत्रपिंड. 1700 लिटर हा आकडा ऐकूनच काहीतरी मोठं वाटतंय, नाही का? पण थांबा, हा आकडा आपल्या शरीराच्या एका खूप महत्वाच्या कामाशी जोडलेला आहे. कशाशी? चला बघूया. हो, हे खरं आहे. आपली मूत्रपिंड म्हणजे किडन्या दर 24 तासात तब्बल 1700 लिटर रक्त फिल्टर करून स्वच्छ करतात. विचार करा, ह्या प्रोसेसमध्ये रक्तामधला सगळा फालतू कचरा वेगळा केला जातो आणि त्याचबरोबर शरीरातलं पाणी आणि क्षार यांचं जे नाजूक बॅलन्स आहे
तेही सांभाळलं जातं. म्हणजे आपल्या शरीरातच एक 24/7 चालू असणारं प्युरिफिकेशन प्लांट आहे. आणि हे फिल्टर करण्याचं काम पण एकदम हुशारीने 3 स्टेप्समध्ये होतं. पहिलं, रक्त गाळून सगळा कचरा बाजूला काढला जातो. दुसरी स्टेप, त्यातून ग्लुकोजसारखे जे चांगले आणि आवश्यक घटक आहेत ते परत शोषून घेतले जातात. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये जे काही उरलेले निरुपयोगी पदार्थ आहेत ते शरीराच्या बाहेर टाकले जातात. बघा किती इफिशियंट सिस्टम आहे ही. बरं, आत्तापर्यंत आपण काय पाहिलं? मेंदू, हृदय, रक्त, मूत्रपिंड ह्या सगळ्यांचं काम आपण वेगवेगळं समजून घेतलं. पण ह्या सगळ्यामागचं खरं जे सौंदर्य आहे, जी जादू आहे, ती त्यांच्या एकट्याच्या कामात नाही, तर त्यांच्या एकत्रित कामात आहे. त्यांच्यामधल्या त्या अद्भुत कोऑर्डिनेशनमध्ये आहे. हीच तर आहे आपल्या शरीराची खरी सिम्फनी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये? मेंदू फक्त ऑर्डर देऊन शांत बसत नाही. धावताना हार्टबीट किती वाढवायचं, ब्लड प्रेशर किती ठेवायचं, शरीरात जी उष्णता तयार होते ती बाहेर कशी टाकायची, या सगळ्यासाठी या सगळ्या अवयवांमध्ये एक सतत डायरेक्ट कम्युनिकेशन सुरू असतं. एक लाईव्ह फीडबॅक सिस्टीम आहे जणू. हे जे वाक्य आहे ना, ते या सगळ्या प्रोसेसचा अगदी गाभा आहे. एका साध्या विचारापासून ते प्रत्यक्ष कृती करण्यापर्यंत आणि त्यानंतर शरीराला परत नॉर्मल करण्यापर्यंत या सगळ्या संस्था एका अदृश्य, शांत पण अगदी परफेक्ट सुसंवादात एकत्र काम करतात. आणि आपल्याला त्याची साधी जाणीवसुद्धा नसते. आणि या सगळ्या कोऑर्डिनेशनचा, या समन्वयाचा शेवटचा उद्देश काय? तर शरीराचा आतलं बॅलन्स, आतलं संतुलन टिकवून ठेवणं. सायन्सच्या भाषेत याला होमिओस्टॅसिस म्हणतात. आणि याच बॅलन्समुळे आपलं शरीर कुठल्याही परिस्थितीशी जुळून घेऊ शकतं आणि निरोगी राहतं. तर मग आता पुढच्या वेळी जेव्हा आपण अगदी सहज एखादी हालचाल करू, तेव्हा एका क्षणासाठी थांबूया आणि विचार करूया. आपल्या नकळत आपल्या शरीराच्या आत अशा किती अद्भुत आणि कॉम्प्लेक्स गोष्टी अविरतपणे सुरू असतील, नाही का? या प्रश्नावर विचार करणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे.